विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा विमलाधर निकटि मोहा विमलाधर निकटि मोहा पापी वदन सुमन गंधलोपी वदन सुमन गंधलोपी वदन सुमन गंधलोपी वदन सुमन गंधलोपी विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा विमलाधर निकटि मोहा विमलाधर निकटि मोहा विमलाधर निकटि मोहा धवला ज्योत्स्ना धवला ज्योत्स्ना राहुसि अर्पि सुखद सुधाकर विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा धवला ज्योत्स्ना धवला ज्योत्स्ना राहुसि अर्पि सुखद सुधाकर विमलाधर निकटि मोहा पापी विमलाधर निकटि मोहा पापी वदन सुमन गंधलोपी वदन सुमन गंधलोपी विमलाधर
निकटी मोह हा पावे विमलाधर निकटी मोह हा पावे विमलाधर निकटी मोह हा नमस्कार मंडळी, जाई काजळ निर्मित स्मृतिगंध प्रकाशित गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाच्या ह्या भागात तुम्हा सर्वांचं परत मनपूर्वक स्वागत. आणि ह्या भागात आपण महाराष्ट्राचे अजून एक अतिशय लाडके गंधर्व यांच्या गाण्याच्या बद्दल थोडीशी चर्चा करणार आहोत, त्यांच्या गाण्याचं काही विश्लेषण करणार आहोत. आणि महत्त्वाचं म्हणजे यांना गंधर्व अशा नावाने फार असं ओळखलं गेलं नाही. म्हणजे मी तो नाव सांगतो की अतिशय अवीट गोडी असलेले आणि त्याच्याचबरोबर गळ्यात प्रचंड तयारी आणि फिरत असे दोन्हीचा अलौकिक असा संगम आणि आशीर्वाद लाभलेले महाराष्ट्राचे अत्यंत लाडके गायक श्री सुरेश हळदणकर यांच्याबद्दल आपण ह्या भागामध्ये चर्चा करणार आहोत. त्यांना महाराष्ट्र गंधर्व असं संबोधलं गेलं आणि साधारण 1950 ते 1975 ही 25 वर्ष सुरेश बुवांनी महाराष्ट्रावर आपल्या गाण्यांनी आणि आपल्या गायकींनी अक्षरशः मोहिनी घातली असं म्हणायला हरकत नाही. सुरेश बुवांचा जन्म 1926 सालचा. त्यांचं सुरुवातीचं शिक्षण बापूराव केतकर आणि महाराष्ट्राचे आद्य हार्मोनियम वादक पंडित गोविंदराव टेंबे यांच्याकडे झालं आणि नंतर मात्र त्यांनी शास्त्रीय गायकीचं सगळं शिक्षण पंडित जगन्नाथ बुवा पुरोहित यांच्याकडे घेतलं. त्यामुळे आनंदादा मला असं वाटतं की या आग्रा घराण्याच्या ह्या त्यांच्या तालमीमुळे कदाचित त्यांच्या गळ्यात ही एक विशेष फिरत असेल. म्हणजे हा अतिशय अनोखा संगम दिसतो की गोडी पण आहे आणि जमे फिरतीची किंवा सफाईची ताण घेताना ती अशी बुळबुळीत नाही होत. त्यांच्या गळ्यातली ती अतिशय जोरकसपणे पुढे येते. तर ही अनेक वैशिष्ट्य एकाच वेळी गळ्यात त्यांच्या होती असं म्हणायला हरकत नाही की गोडी होती, परत अतिशय चढ्या सुरात गाणारे म्हणून ते प्रसिद्ध होते. म्हणजे साधारण सूर जर आपण काळी दोन किंवा असं जर म्हणलं, काळी एक काळी दोन असतो पुरुषांचा, पण पांढरी चार किंवा त्याच्याही वरती काळी तीन, कधी कधी काळी चार सुद्धा. तर अशा चढ्या सुरात ते नेहमी गायचे आणि त्याचा मध्यम परत मध्यमातली गाणी. हो, म्हणजे मला असं वाटतं की राजू काका काल सांगत होते, राजू काका पांढरी 7 मध्ये रेकॉर्डिंग आहे, बरोबर? श्रीरंग कमलाकांताचं रेकॉर्डिंग पांढरी 7 मध्ये आहे. बापरे. तर पण त्याच्यात एक वैशिष्ट्य असं होतं की जरी चढ्या सुरात गायलं तरी सुद्धा वरती गेल्यावर त्यांच्या आवाजाचं टेक्स्चर बदलायचं नाही. ही एक खूप महत्वाची गोष्ट आहे. नाहीतर आपण अननॅचरली जर चढ्या सुरात गायला गेलो तर वरती तो आवाज थोडासा असा वेगळा लागतो, किरटा लागतो थोडासा. आणि तसं जर झालं तर ते टिंबर किंवा टेक्स्चर आपण आवाजाचं जे म्हणतो ते बदलल्याचं लक्षात येतं. पण सुरेश हळदणकरांच्या बाबतीत असं असायचं की वरती सुद्धा तितकाच स्वच्छ आवाज लागायचा. आणि दुसरं जसं तू म्हणलास तसं की गोडी आणि आक्रमकता यांचं एक सुरेख मिश्रण त्यांच्या गाण्यात म्हणजे असं पटकन एका वेळेला असं ऐकताना वाटतं की बहुतेक ह्यांच्यावर दीनानाथरावांचा पगडा आहे आणि असं नंतर वाटतं की अरे बापरे नाही, यांच्यावर बालगंधर्वांचा पगडा आहे. म्हणजे असं दोन्ही शैलींचं अतिशय अनोखं असं मिश्रण त्यांच्या गाण्यात ऐकता येतं आपल्याला. म्हणजे गंधर्वांच्या स्टाईलची सुद्धा जर फिरतीची जरी ताण असली तरी त्याच्यात एक प्रकारचा आक्रमकपणा ऍड केलेला होता. तर त्यामुळे ते असं त्यांनी एक अशा दृष्टीने स्वतःची एक त्यांची स्टाईल बनवली असं म्हणलं तर हरकत नाही. खरंय. साधारण 1960च्या दशकामध्ये सुरेश बुवांची ही काही अतिशय प्रसिद्ध जी आजही गाणी गायली जातात ही गाण्यांचं रेकॉर्डिंग झालं. म्हणजे त्याच्यामध्ये आता पद्मनाभा नारायण असेल किंवा श्रीरंग कमलाकांता असेल, फुलं पाखरा असेल किंवा गोविंदारे गोपाळा, म्हणजे ह्या कॅसेट्स SMVच्या रेकॉर्ड्स अवेलेबल आहेत आपल्याकडे. ही साधारण त्या दशकातली गाणी झाली. आनंदादा, आज तू काय आमच्या पुढे म्हणजे रसिकांपुढे सादर करणार आहेस? हा, आता जो आपण पॉइंट म्हणतोय ना, तर त्याचं एक अगदी छोटस उदाहरण म्हणजे पद्मनाभाचा तो उल्लेख केलास तर ते पूर्ण गाणं आता आपण नेहमी ऐकतो त्यामुळे ते पूर्ण गाणं नाही सादर करत, परंतु त्याच्यात सुद्धा त्यांनी फिरतीचा वापर कसा केलाय एक पटकन 2 ओळी फक्त म्हणून दाखवतो त्याच्या. जरूर. श्री अनंता मधुसूदना ते रेकॉर्ड मध्ये म्हणजे एकीकडे ठहराव पण आहे, एकीकडे फिरत आहे. पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण पद्मनाभा नारायण
पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा सकळ देवादिदेवा सकळ देवादिदेवा कृपाळू वाजी केशवा कृपाळू वाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा महानंदा महानुभावा सदाशिवा सहज रूपा सदाशिवा सहज रूपा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा पद्मनाभा नारायणा. क्या बात आहे. तर इथे थोडंसं ते दोन्ही याचं मिश्रण बघायला हो. मिळतं. अजून एक मी गाणं एक सादर करतो. दुसरा आनंद तर मला म्हणजे आता ही रेकॉर्ड पण आहेत सगळ्यांकडे उपलब्ध, पण हे ऐकताना असं वाटतं की आर्टिफिशियली त्यांचे वरचे सूर कधीच लागले नाही. म्हणजे गाताना किंवा हल्ली आता कसं असतं की वरच्या सुरात गायचं म्हणून कधीतरी चोरटा करायचा सूर, फॉल्सेटो गायचं वगैरे असं नाही. जे काय होतं ते अतिशय स्वच्छ निकोप, आणि जसं तू म्हणलास तसं की व्हॉल्यूम लेवल सुद्धा त्यांची खालच्या सप्तकात, मधल्या सप्तकात आणि तारसप्तकात ही सेम राहिली. ही सगळी गाणी ऐकताना अगदी प्रकर्षाने जाणवतं. हो, म्हणजे मागे आपण एका एपिसोडमध्ये जे आकाराबद्दल चर्चा केली होती, वरच्या सप्तकात आकार लागताना तो खुला तर लागला पाहिजे पण तो कर्कश नाही लागला. तर ही जी सगळी मला वाटतं म्हणून ते गंधर्व पठडीत परफेक्ट बसतात. ती फॅमिली सगळी एकातच आहे असं मला वाटतं. तर अजून एक गाणं आहे की ह्याच्यात परत या दोन्ही गोष्टींचा खूप चांगलं मिश्रण बघायला मिळतं. म्हणजे एका बाजूला गोडी, म्हणजे जसं आपण काल म्हणत होतो तसं शास्त्रीय संगीत जेवढं त्यांचं अगदी पक्क होतं तसंच नंतर त्यांच्यावर बालगंधर्वांचा प्रभाव खूप प्रमाणात होता. आणि अग्रेसिव्ह गायकी तू जसं म्हणलास तसं दीनानाथांचाही प्रभाव असावा का असं वाटतं त्यांच्या रेकॉर्ड्स ऐकून. तर ही अग्रेसिव्ह गायकी पण बालगंधर्वांचा प्रभाव असल्यामुळे त्याच्यात मुलायमपणा आणि भावपूर्णता ही पण होती. तर हे थोडंसं अप्रचलित गाणं आहे त्यांचं, पण याच्यात दोन्ही गोष्टी म्हणजे त्यांनी थोडीशी मूर्छना, थोडी अग्रेसिव्ह फिरत आणि बालगंधर्वांची शैली असं एक मला त्याच्यात खूप चांगलं मिश्रण या गाण्यात असं वाटलं ऐकताना, म्हणून मी ते सादर करतो थोडं. रघुराजा हा माझा विसावा 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 रघुनंदन आनंद कंद हा रघुनंदन आनंद कंद हा रघुनंदन आनंद कंद हा सदनी सुंदर झंझापुरा रघुराजा हा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा माझा विसावा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा. सुख शांती देत से जीवा सुख शांती देत से जीवा सुख शांती देत से जीवा
तसे जीवा उरला प्रभु निर्मल भावा उरला प्रभु निर्मल भावा चरण निकरा राम पदाला राम पदाला रघुराजा हा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा वा 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 आनंदाचा क्या बात आहे. मी तर असं म्हणेन की आता आपल्या म्हणजे आता आपला हा सगळा सेटअप अत्यंत छोटा आहे म्हणून मी सांगतो पण नाहीतर हे वन्स मोर आहे आता इकडे आता आमच्या सगळ्यांच्या वतीने आपण घेऊया काय वन्स मोर आता खरंच एक अंतराचा एक वन्स मोर घेऊया खरंच आता म्हणजे कारण लोकांना हवाच हे मला कळलेलंच आहे इथे बसून आता खरंच आपण एक वेब सिरीज मध्ये वन्स मोर दिल्याचा एक पहिला सुरुवात करूया. येस येस अगदीच. रघुराजा हा माझा विसावा रघुराजा हा माझा विसावा सुख शांती देतसे जीवा सुख शांती देतसे जीवा शांति देते से जीवा उरला प्रभु निर्मल भावा उरला प्रभु निर्मल भावा
रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा माझा विसावा. रघुनंदन आनंद कंद हा, रघुनंदन आनंद कंद हा. सदनी सुंदर झंझापुरा, रघुराजा हा माझा विसावा, रघुराजा हा, रघुराजा हा, रघुराजा हा माझा विसावा. क्या बात आहे, क्या बात आहे. आनंदादा खरंच सांगतो, म्हणजे ही टाइमलेस मेलडी ही 1960 साली रेकॉर्ड झाली आहे का 1860 का 1760 का 2060 का 2160 यांनी काही फरक पडत नाही. ही कुठच्याही काळात कुठच्याही वेळी कधीही रसिकांनी कशीही ऐकली तरी हे तुम्हाला काय म्हणतो सगळं देहभान विसरायला लावणारच म्युझिक आहे. म्हणजे मंडळी तुम्हाला मी सांगतो, आता आमच्या मागची सगळी जी कॅमेरा टीम आहे ही अशी हाताची अशी घट्ट घडी बसून सगळेजण बसले जातात, कारण कोणाला टाळ्या वाजवता येत नाहीयेत शूटिंग असल्यामुळे. पण आता साधारण इकडे असं वातावरण आहे, असं मी तुम्हाला आमच्या बॅकएंडच्या सगळ्या टीमच्या वतीने सांगतो. तर सुरेश हळदणकरांनी अतिशय गाजलेली त्यांची भूमिका एका नाटकातली ती म्हणजे संगीत होनाची बाळामधली, आणि त्याच्यातलं त्यांनी श्रीरंगा कमलाकांता हे म्हणजे महाराष्ट्राने अक्षरशः डोक्यावर घेतलेलं पद आहे. त्यानंतर सुरेश बुवांना साथीदार कलाकारांविषयी भयंकर प्रेम आणि आपुलकी होती. म्हणजे गोविंदराव पटवर्धन हे त्यांचे अतिशय आवडते आणि म्हणजे पसंतीचे असे हार्मोनियम वादक नेहमी होते. गोविंदराव सांगायचे आम्हाला की रामभाऊ आणि सुरेश हे मला वाटून घ्यायचं असं म्हणायचे. म्हणजे गणपतीच्या काळामध्ये जेव्हा कार्यक्रम व्हायचे तेव्हा गोविंदराव म्हणायचे मला माहितीच नसायचं, ते दोघं परस्पर भांडायचे एकमेकांची की गेल्या ह्याच्यामध्ये 5 कार्यक्रम तू गोविंदाला घेतला होतास, आता 7 कार्यक्रम मग मी घेणार आहे, मग सकाळ तुझ्याकडे मग दुपार माझ्याकडे, असं ते एकमेकांना वाटून घ्यायचे. म्हणजे किती प्रेम असेल त्यांचं. आणि सुरेश बुवांनी श्रीरंगा कमलाकांतामध्ये शेवटची धोंडी सदाशिव जोडरे ही जी ओळ आहे, ह्याच्यातले धोंडी सदाशिव हे शब्द काढून तिकडे दामू गोविंदा जोडरे असे शब्द होण्याला सुरुवात केली. दामू म्हणजे तबलजी दामोण्णा पारसेकर आणि गोविंदा म्हणजे गोविंदराव पटवर्धन. की गाणं हे इतकं, आणि आपण ती रेकॉर्ड ऐकली की आपल्याला कळतं की त्याच्यामध्ये गोविंदरावांचा दामोण्यांचा किती कॉन्ट्रीब्युशन आहे की गाणं सजवण्यासाठी, आणि याची सुरेश बुवांना खूप छान अशी जाण होती. नाही, आणि हे आपण नेहमी म्हणतो की आपण जे जे काय सादर करतो तर ते स्टेजवरच्या सगळ्यांकडनं मिळून ते सादर झालेलं असतं. म्हणजे असं होत नाही की गायक नुसता आपापला गातोय, नाही. म्हणजे सगळे जर त्याच्यात इक्वली इन्व्हॉल्ड असले आणि आपल्याला जर स्टेजवर आनंद मिळाला तरच तो लोकांना मिळतो, नाहीतर मिळणं शक्य नाही. आणि महत्वाची गोष्ट आहे की प्रत्येक साथीदाराला वाटलंच पाहिजे की हा कार्यक्रम माझा आहे आणि हा कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. नाहीतर मग होतं काय की तू तुझं बघ मी माझं बघतो, आपलं काहीतरी चाललंय मध्ये काहीतरी एकत्र आलोच तर एकत्र येऊया असं होऊन ते होत नाहीत कार्यक्रम चांगले. अगदी बरोबर आहे. आणि सुरेश बुवांचं हे जे गाणं आहे श्रीरंगा कमलाकांता, हे गाणं जेव्हा अत्र्यांनी ऐकलं, आचार्य अत्र्यांनी, तेव्हा अत्र्यांनी पहिल्यांदा सुरेश बुवांना महाराष्ट्र गंधर्व असं संबोधलं. आणि मग त्याच्यानंतर महाराष्ट्र गंधर्व त्यांना म्हणायला लागले. 1970-75च्या काळात त्यांच्या आवाजाला जरा तेव्हा त्रास सुरू झाला, तेव्हा मग सुरेश बुवांनी फक्त शिकवायला सुरुवात केली. अनेक शिष्य घडवले, परंतु त्यांच्या अतिशय म्हणजे आपण म्हणतो पंडित प्रभाकर कारेकर हे त्यांचे अगदी पट्टशिष्य, आणि सुरुवातीच्या काळात अगदी कारेकरांच्या गळ्यावर आणि गाण्यावर सुरेश बुवांचा संपूर्ण पगडा होता. म्हणजे मला आठवतं की 78 का 80ची रेकॉर्ड असेल, मला वाटतं राजू काका, ती HMBची नाट्यदर्पण रजनीची, त्याच्यात विलोपले जेव्हा पहिल्यांदा प्रभाकर कारेकरांचं आलं होतं तेव्हा अगदी असं वाटत होतं की सुरेश हळदणकर गात आहेत म्हणून. तर असा एक महाराष्ट्राच्या काय म्हणतो स्मृतीपटलावरचा अतिशय दैदिप्यमान असा एक गंधर्व आपण आज बघितला. तुला आनंददा काही त्यांच्याबद्दल अजून बोलायचं? नाही, त्यांचा अजून एक आता आपण बरोबर. आता एक माझी अशी सगळ्यांना विनंती आहे की रघुराजा माझा हा विसावा हे गाणं आता कायम मैफिलीत ऐकायचं आहे आपण. हे तू आधी वचन दे की आता हे गाणं या निमित्ताने एक्सप्लोर झालंय. नक्की. म्हणजे कसं होतं बरेच वेळेला की काही कारणाने आपण काही गाणी तेवढ्या सिरियसली ऐकत नाही, उगीच म्हणजे काही कारण नसताना. बरोबर. तर तसं माझं सुरेश हळदणकरांच्या बाबतीत आतापर्यंत समाव झालं होतं, पण या वेबसिरीजच्या निमित्ताने एक अभ्यास करावा म्हणून जी गाणी त्यांची ऐकली, क्या बात आहे. तर त्यातली बरीच गाणी अजरामर ऑलरेडी आहेत, पण याच्यासारखं असं एक गाणं रघुराजासारखं आहे की जे खूप प्रचलित नाहीये पण अतिशय मैफलीत गायला चांगलं. माझ्यासाठी सुद्धा चांगलं शिक्षण झालेलं आहे या. विशेष करून आनंददा ज्ञानेशदा पेंढारकरचे मनपूर्वक आभार की त्यांनी आपल्याला गाण्याचे शब्द उपलब्ध करून दिले. तर परत सुरू होतं ते संपया काय म्हणतो निसर्ग नियमानुसार
हळदणकरांच्या बाबतीत आपण किती बोलत राहिलो तरी कमीच आहे, परंतु आपण हा एपिसोड इथे थांबूया. आनंददादा, अतिशय काय म्हणतो, कुठचं गाणं निवडलंयस तू त्यांचं? त्यांची अतिशय परत एक गाजलेली भैरवी आहे, अच्युता अनंता श्रीधरा माधव आदिदेवा पांडुरंगा. वा वा वा, काही बोलायलाच नको, आपण गाणंच ऐकूया. अच्युता अनंता श्रीधरा माधवा देवा आदिदेवा पांडुरंगा आदिदेवा पांडुरंगा अच्युतानंता श्रीधरा माधवा देवा आदिदेवा पांडुरंगा आदिदेवा 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 पांडुरंगा आदिदेवा पांडुरंगा आदिदेवा पांडुरंगा. कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना कृष्णा विष्णु हरि गोविंदा वामना तुझी नारायणा तुझी नारायणा नामधारी 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 देवा आदिदेवा पांडुरंगा आदिदेवा आदिदेवा पांडुरंगा. मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा प्रद्युम्ना केशवा प्रद्युम्ना केशवा मुकुंदा मुरारी प्रद्युम्ना केशवा नाम सदा शिवा 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 शांत रूपा शांत रूपा शांत रूपा अधिदेवा अधिदेवा पांडुरंगा देवा अधिदेवा पांडुरंगा. रूपातीत हरिदास वेश गुण रूपातीत हरिदास वेश गुण आ
हरि दाखवीस गुण निरंतर ध्यान करी नामा करी नामा करी नामा करी नामा करी नामा करी नामा देवा अधिदेवा पांडुरंगा अधिदेवा अधिदेवा पांडुरंगा 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 देवा अधिदेवा पांडुरंगा अधिदेवा पांडुरंगा अधिदेवा पांडुरंगा. मंडळी, गंधर्वगानच्या दुसऱ्या पर्वाचा हा एपिसोड, हा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट्सद्वारे आम्हाला जरूर कळवा. आणि स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.